कसं वाटतं का मावशी घरी येऊन तुला? सगळ्याच आम्ही आलो मावशीकडे. तुझं तिलाच देणार आहे, डोनट्स तिलाच देईल खायला है ना. किंडर जॉय पाहिजे खायला. तुझा पप्पा तर बोलला तुला देणार पण नाही खायला किंडर जॉय. त्याला आवडत नाही ना असं काय. बदकचे अंडे असतात. हा बदकचे अंडे असतात गाईस. सांगा कोणाकोणाला कोणी कोणी किती रुपयापासून किंडर जॉय खाल्लाय. मी तर खूप आधीपासूनच खाल्लाय. आता 60 रुपयाला झाला. मला माहिती नाही. शेंबूड आला गाईला. आणि ही चेरी असणार असं तिला दे. तिला नाही तिला गोड जाम आवडतं. बघते कशी. कंगे फेक कंगे फेक. बस बस बस. कागद पण चेरी बरोबर. यम्मी यम्मी लवकर दे. रित्वी रित्वी कुठे? रित्वी रित्वी खातो रित्वी. बोल इथे इथे नाचले मोरा कर. बेड आता खाली गेला ना आता. तो वरती हा खाली झाला. तो उडी मारतो. आणि ते तिकडे हे होतं झालं ना आता. सोफा ते काय झालं बरं तिला. ते सोफा आहे बरं तिथे छोटा वाला. आणि गादीवरती उडी मारायची ना. आता आज काय केलं तिने, जाऊन बसली तिथे अशी मस्त कपडे घेतले हातामध्ये आणि ती चटई तिच्या हातामध्ये. तिला वाटलं गादीच आहे ती. अशी अशी जी अशी तिने उडी मारली ना, उलटी पडली बेडवर. ती गादी चपटी आहे पण रडली नाही ती. तिला वाटलं ती गादी आहे मोठी गाडी. कसं वाटतं का मावशी घरी येऊन तुला? सगळ्याच आम्ही आलो मावशीकडे. तुझं मजा आहे का? तू बोलते फिरायचं नाही फिरायचं नाही. काय माझ्या मागे लागला हा माणूस. काहीच कळत नाही मला. आता 3 दिवस राहायचं इथं. ठीक आहे. नको 3 दिवस. 2 दिवस. 1 दिवस पण बस झाला. आजची रात्र कशी तरी काढू. नाही आज घरी जाऊ. ना आज इथंच राहू. रात्री मी गाडी चालवणार ना. 100 किलोमीटर भेटली. नको आणि आता बस पण भेटणार नाही. चुप आहे. 100 किलोमीटर जाऊया का मग? मग मी एवढं तर चालू शकतो. 100 किलोमीटर 150 किलोमीटर तर चालू शकतो. काय 150 किलोमीटर समजतं का हिला? एसी कुठे? एसीचं रिमोट घे. गरम होतं माहिती ना. एसीचं रिमोट दे ना. मला नाही माहिती कुठे. सगळ्यात आमच्या मावशीने नवीन घर घेतलं तर आम्ही आलो इथं. कुठे आलो आपण? तुम्हाला माहिती. आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? चेरी. आप कहाँ पर रहते हो? इथंच राहते मी. इथंच रहते? गुजरात मध्ये बडोद्याला. तो आइला. ये देखो नई फ्रेंड है इसकी ऋत्वी की. ऋत्वी इसका नाम क्या है? चेरी. टेरी 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 चेरी बोलली ती. टेरी टेरी नहीं वो बोली चेरी बोली. वो चेरी बोली. चेरी बोलतात. तिला थांब ना 2 सेकंड. ते शेंबूड आला गाईला. आणि ही चेरी असणार. असं तिला दे. तिला नाही तिला गोड जाम आवडतं. बघते कशी. कंगे फेक कंगे फेक. बस बस बस. कागद पण चेरी बरोबर. यम्मी यम्मी लवकर दे. काय खाली बस. खाली बस. खायला पाहिजे. तिलाच देणार आहे. डोनट्स तिलाच देईल खायला है ना. किंडर जॉय पाहिजे खायला. तुझा पप्पा तर बोलला तुला देणार पण नाही खायला किंडर जॉय. त्याला आवडत नाही ना असं काय. बदकचे अंडे असतात. हा बदकचे अंडे असतात गाईस. सांगा कोणाकोणाला कोणी कोणी किती रुपयापासून किंडर जॉय खाल्लाय. मी तर खूप आधीपासूनच खाल्लाय. आता 60 रुपयाला झाला. मला माहिती नाही. या वर्षी झालं ना 60 रुपयाला. नाही 2-3 वर्ष झाले. म्हणजे मी आणायला गेली ना म्हणून. आता 50 ला ना. तेवढी 60 रुपये आता. ए बाबा. तुला स्वतः खायचंय. हॅलो हॅलो मॅम. मॅम आय एम युअर बिग फॅन. मॅम मॅम प्लीज एक्सप्रेशन द्या ना तुमचे. एक्सप्रेशन दे ना. अरे एक्सप्रेशन क्वीन आहे तू. एक्सप्रेशन दे. दे कुठे माझ्याकडे. समाधानाचं ठीक आहे. हे रिव्ह्यू बघ कशी. बस बस एवढं सेल्फ इंडिपेंडेंट. चल बस झालं आता. बस बस. दे आता लेकीशाला. दे आता लेकीशाला. जळगावची प्रॉपर. पण इकडे
तू पण जळगावची? माझी मम्मी जळगावची. मी नाही जळगावचे आहेत तुझ्या सासूबाई जळगावचे आहेत. आहेत ना तिथं जळगावमध्ये आम्ही गेलो ना, मामा राहतो पारगाव साईड आहे ते. हा जे जयवी मी म्हटलं मी हा मी पण जेवी म्हणून बोलली मी मोठं. ओके ओके. सासूबाई आहेत तिथल्या. असं आहे का? आणि आमचं काय मोबाईल दे ना माझा. कुठं राहिला तुम्ही? मी जळगाव इकडे काय प्रॉपर जळगाव. मम्मी मम्मी का हे मागे काय तुमच्या बिल्डिंगचं नाव काय आहे दादा? आईच्या बिल्डिंगचं नाव काय आहे? तुम्ही इकडेच इकडे राहायला मग? आम्ही कुठं होतो? हां मर्सिडीज. तुम्हाला मर्सिडीज देणार नाही घेऊन मला माहिती आहे. और मी ओरडत नाही. ह्याला मी काय बोलूया ह्याला? सांगा मला. हे चल ना लवकर. इथंच वाढायचं होतं ना ते मावले. इथं तिथं वाढते. स्टाईल आहे मम्मीची. कॅट्रेस आहे मम्मीचं. जेवायला या रित्वी. मोबाईल पे केला हे छोटू. काय केलं मग? सोड खाली. ये ना लवकर या. इथे काय पाहिजे? सो काय झालं आम्ही घरी आता. रियांशीला बोललो तू अरे ब्लॉग एंडच नाही केला. तू बोलते यार पण खूप थकली आणि बाबू पण असतो ना ते ब्लॉग पण काढत नाही. सो काय आम्ही गेलो होतो मावशीकडं. जेवलो मस्त. तिकडं भाकर पण होती, चिकन वगैरे. जाम दिवसानंतर गेलो होतो. आम्ही म्हणजे ऋतूला आवडतं तिकडे गेल्यावरती. काही छोटे बाबू असले ना तर त्यांचं मन लागतं ना तिकडं. ऋतूला आता म्हणजे खेळायची सवय झाली. तर रियांशीच्या घरी होती ना ती 1-1.5 महिना. तिकडं छोटे छोटे पोरं होते ना, खेळून मजा येते. इथं कसं आम्ही दोघंच राहतो ना, मला खेळायला भेटत नाही जास्त. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता दोघांमध्ये खूप काम बिम सगळं असतं. आणि आता आम्ही सेपरेटच राहणार आहे. झालं आता रियांशी गेलं सेपरेटच राहतो आम्ही. चला गाईस ब्लॉग आता इथे एंड करतो. तुम्हाला खूप सारे प्रश्न पडत असतील की काय एवढं अचानक घडतं आहे. होईल थोडं चांगलं. तुमचं प्रेम असंच राहू द्या बस. मी तर तुम्हाला म्हणजे फॅमिली समजून डिप्रेस असलो तरी मी तुमच्याशी बोलतोच. आता पण बघा 12:30 वाजले. ब्लॉग मी आत्ता एंड करतो आहे. चला गाईज भेटू असेच न्यू ब्लॉगमध्ये. तुम्ही चांगले पॉझिटिव्ह कमेंट करत राहा. मेन करून रियांशीसाठी करा बस. रियांशी बडबड करते खूप काय करते पाहाय चांगली होते. ठीक आहे चला बाय बाय. गुड नाईट. लव्ह यू.